Welcome to free online classes of physics with Lambo sir. So in this lecture, we are solving numericals on second part of mechanical properties of fluids, hydrodynamics. In this part, we studied one more property of the fluid in motion, which is the viscosity. आणि या viscosity property study करताना number of formulas, 4 to 5 formulas we have derived. आणि त्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण इथं न्यूमरिकल्स सोडवणार आहोत. न्यूमरिकल लेक्चर फर्स्ट आणि न्यूमरिकल लेक्चर सेकंड मध्ये आपण फर्स्ट प्रॉपर्टी दॅट मीन्स सरफेस टेन्शन प्रॉपर्टी आणि त्याच्याशी रिलेटेड जे फॉर्म्युले डिराइव्ह झालेले आहेत त्याच्यावर आपण न्यूमरिकल सोडवून घेतलेले आहेत. सो लेट अस सी विच फॉर्म्युले वी आर फॉलोइंग टू सॉल्व दिस न्यूमरिकल्स. पहिला फॉर्म्युला म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटीचा आहे. इथं विस्कस फोर्सचा फॉर्म्युला आहे, टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे आणि यानंतर इथं मध्येच आपण कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा पण फॉर्म्युला यूज करणार आहोत. सो क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण जो स्टडी केला तो या पद्धतीनं फॉर्म्युला होता Vc इक्वल टू Rn eta अपॉन रो डी. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला व्हेलॉसिटी ग्रेडियंटचा यूज करणार आहोत आपण आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ डिस्टन्स. थर्ड फॉर्म्युला तुम्ही viscous force acting on any layer which is given by the Newton's law of viscosity त्या फॉर्म्युलाचा यूज करणार आहात. त्यानंतर viscous force on spherical body हा फॉर्म्युला तुम्हाला स्टोक्स लॉ ऑफ विस्कॉसिटीने दिलेला फॉर्म्युला सोडवणार आहात. F इक्वल टू 6 पाय eta RV. आणि फिफ्थ फॉर्म्युला टर्मिनल व्हेलॉसिटी जो तुम्ही डेरिव्हेशन फॉर्म्युला फाइंड आउट केलेला आहात आणि याच फॉर्म्युलावरून तुम्ही कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं पण एखादं न्यूमरिकल सोडवू शकता. इथं फक्त व्ही आणि इटाची जागा रिप्लेस करता येईल. सो लेट अस सॉल्व द फर्स्ट न्यूमरिकल विच इज बेस्ड अपॉन द क्रिटिकल व्हेलॉसिटी. पहा न्यूमरिकल काय म्हटले पहा, फाइंड द क्रिटिकल व्हेलॉसिटी फॉर एअर फ्लोईंग थ्रू अ ट्यूब ऑफ 2 सेंटीमीटर डायमीटर. आणि एअर साठी तुम्हाला ज्या क्वांटिटीज दिलेल्या आहेत त्यामध्ये डेन्सिटी दिलेली आहे एअरची, सीजीएस मध्ये युनिट आहे, काळजीपूर्वक रेफर करा ते युनिट. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी एअरचा दिलेला आहे तुम्हाला, पॉइज हे सीजीएस युनिट आहे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं. आफ्टर दॅट रेनॉल्ड्स नंबर इज ऑल्सो गिवन फॉर द एअर, Rn इक्वल टू 2000. आणि या एअरच्या व्हॅल्यू, एअरची मीडियमशी रिलेटेड ह्या व्हॅल्यू दिलेत आणि ज्या ट्यूब मधून, फ्लो ट्यूब मधून त्या एअरचा फ्लो होतोय त्याचा डायमीटर दिलेला आहे 2 सेंटीमीटर. सो डायमीटर ऑफ द ट्यूब इज 2 सेंटीमीटर. सगळ्या क्वांटिटीची युनिट्स चेक केला तर सीजीएस मध्ये आहेत, त्यामुळे युनिट कन्व्हर्शनची काही गरज नाही. सो व्हॉट टू फाइंड, वी वॉन्ट टू फाइंड द क्रिटिकल व्हेलॉसिटी. सो टू फाइंड द क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ फ्लो ऑफ एअर त्यासाठी फॉर्म्युला लिहावा लागेल आपल्याला आणि तो फॉर्म्युला Vc इक्वल टू Reynolds number multiplied by coefficient of viscosity divided by density into diameter. Let us start for the calculation. So critical velocity of flow of air या फॉर्म्युलेला पुन्हा एकदा लिहायचं आणि त्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. रेनॉल्ड्स नंबर 2000 आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी एअर ची गिवन आहे, डेन्सिटी ऑफ एअर दिलेले आहे आणि डायमीटर दिलेला आहे. इफ यू सॉल्व दिस अँड बाय ऍडजस्टिंग द पॉवर्स ऑफ 10⁻², तर तुम्हाला मिळेल, इथं तर मला 2000 ला 2 न जर डिवाइड केलं तर 1000 मिळेल आणि 1000 ला 10⁻³ मध्ये लिहिला तर 10⁻³ आणि इथं 10⁻⁻6 म्हणजे -3 राहिलं, ते -3 इथल्या -3 ला कॅन्सल होतंय. सो व्हॉट रिमेन्स हिअर ओनली 181 डिवाइडेड बाय 1.3. हा 1.3 मधला डेसिमल कमी केला तर इथं वरती 0 तुम्हाला वाढवावा लागतो, त्यामुळं 1810 डिवाइडेड बाय 30 हे तुम्ही सिंपल न्यूमरिकल डिव्हिजन केला सो यू विल गेट 139.2 सेंटीमीटर पर सेकंड. दिस आन्सर शुड बी राइट इन कंप्लीट सेंटेन्स टू गेट 1 मार्क, फुल 1 मार्क. कारण आन्सरला नेहमी 1 मार्क राखून ठेवलेला असतो. दॅट आन्सर शुड बी विथ प्रॉपर युनिट. सो डू नॉट फॉरगेट टू राइट द आन्सर इन कंप्लीट सेंटेन्स. Okay, this was the first numerical. Let us shift towards the second numerical, which is used to solve the velocity gradient.
See here, the relative velocity between two layers of the fluid separated by 0.1 mm, दोन लेअर मधलं सेपरेशन दिलेलं आहे, dx दिलेलं आहे तुम्हाला 0.1 mm is 2 centimeter per second, म्हणजे ही रिलेटिव्ह velocity दिलेली आहे. Calculate the velocity gradient. So let us write what is given. First one is the thickness of that layer. Separation between the two layers is given, dx 0.1 mm. त्याला आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घेतलं. का? तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ही सीजीएस मध्ये दिली आहे, सेंटीमीटर पर सेकंड मध्ये दिलेली आहे. सो रिलेटिव्ह व्हेलॉसिटी डीव्ही इक्वल टू 2 सेंटीमीटर पर सेकंड, दोघेही सीजीएस सिस्टीम मध्ये असल्यामुळं आता आपण डायरेक्ट सबस्टिट्यूट करू शकता. सो टू फाइंड व्हॉट टू फाइंड, वी वॉन्ट टू फाइंड व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आणि कोणता फॉर्म्युला यूज होईल त्याचा? एकमेव फॉर्म्युला आहे त्यासाठी, dv by dx. So let us start the calculation for this numerical. Velocity gradient is vg equal to dv by dx 2 upon 0.001. मग इथलं डेसिमल पॉइंट कमी करायचं असेल तर 2 झिरो न्यूमरेटरला वाढवावे लागतील, म्हणजेच 200 पर सेकंड. कारण व्हेलॉसिटी ग्रेडियंटचं याचा युनिटच आहे पर सेकंड. This answer should be right in complete sentence. Velocity gradient is equal to 200 per second. Now let us shift towards the third numerical. What is given in this numerical? A horizontal force of 1 Newton is required to move a metal plate of area 10 raised to minus 2 meter square with a velocity of 2 into 10 raised to minus 2 meter per second. When it rests on a layer of oil 1.5 into 10 raised to minus 3 meter thick, find the coefficient of viscosity of oil. पहा मुलांनी, इथं तुम्हाला एक प्लेट मूव्ह करायची आहे, which was resting on layer of oil. मग प्लेटचा एरिया किती आहे? प्लेटचा एरिया दिलेला आहे 10 raised to minus 2 meter square. जो प्लेटचा एरिया असणार आहे तोच त्या लिक्विडच्या लेअरचा एरिया असणार आहे. आणि त्या लिक्विडचा थिकनेस किती आहे पहा मुलांनो, 1.5 into 10 raised to minus 3 meter. आणि त्या प्लेटला 2 into 10 raised to minus 2 meter per second न मूव्ह करण्यासाठी, व्हेलॉसिटी देण्यासाठी यू हॅव अप्लाइड द फोर्स 1 न्यूटन. आणि यावरून कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ द ऑइल म्हणजे इटा फाइंड आउट करायचं आहे. अर्थातच लेअरवर प्लेट आहे म्हणजे लेअरवर ऍक्ट होणारा इथं तुम्हाला विस्कस फोर्स दिलेला आहे. म्हणजे हे न्यूमरिकल न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी मध्ये जो फॉर्म्युला डिराइव्ह झालाय त्या मदतीने सॉल्व्ह करता येईल. पण बिफोर दॅट आपण गिव्हन फाइंड आउट करूया. गिव्हन मध्ये फोर्स आपल्याला फाइंड आउट करता आला, मेटल प्लेटचा एरिया फाइंड आउट करता आला, 1 न्यूटन फोर्स आहे, एरिया 10 raised to minus 2 meter square आहे. त्यानंतर व्हेलॉसिटी तुम्हाला माहित झाली. आफ्टर दॅट थिकनेस ऑफ द लेअर म्हणजे dx माहित झालं. So these are the given and you want to find the coefficient of viscosity of oil. So eta we want to find. आता मला ना फॉर्म्युला तुम्हाला याचा आठवेल, पण पुन्हा एकदा गिव्हन डेटा मध्ये आपण युनिट एकाच सिस्टीम मध्ये आहेत का चेक करायला पाहिजे. आणि मला वाटतं इथं सगळी युनिट्स एसआय सिस्टीम मध्ये आहेत, त्यामुळे इथं युनिटची कन्व्हर्शन करण्याची काही गरज नाही. मग प्रॉपर फॉर्म्युला तुम्हाला आठवला असेल, इटा इक्वल टू एफ म्हणजे विस्कस फोर्स अपॉन एरिया इंटू व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता कॅल्क्युलेशनला आपण स्टार्ट करू. सो कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ ऑइल फॉर्म्युला लिहून त्यामध्ये सबस्टिट्यूशन करू. या फॉर्म्युलामध्ये एफ म्हणजे 1 न्यूटन दिलाय, एरिया दिलेला आहे, व्हेलॉसिटी दिलेली आहे आणि थिकनेस दिलाय. इथं जर 10 raised to minus 2 आणि -2 म्हणजे -4 होईल न्यूमरेटर मध्ये इथं. आणि तिथं पुन्हा 10 raised to -3 जर तुम्ही घेतलात तर इथं शिल्लक फक्त 10 raised to -1 राहील. आणि डिनॉमिनेटरचं हे 1.5 आहे ना, तो शिफ्ट झालं तर न्यूमरेटरला 1.5 जाईल. आणि 10 raised to minus पुन्हा वरती घेतला तर म्हणजे 15/2 असं तुम्हाला इथं मिळेल. हे पहा 1.5 हा डिनॉमिनेटरला गेलेला, 2 into 10 raised to -1, 2 आहे तसंच घेतलंय आणि 10 raised to -1 म्हणजे ह्या पॉवर ऍडजस्टमेंट झाल्यानंतर 10 raised to -1. हे -1 तुम्ही न्यूमरेटरला घेतलात तर इथं 15 होईल अपॉन 2. So if you divide it, you will get 7.5 Newton second per meter square
because this is the SI unit of coefficient of viscosity. हे आन्सर तुम्हाला कंप्लीट सेंटेन्स मध्ये लिहावं लागेल. So coefficient of viscosity of oil eta equal to 7.5 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. इक्वल टू काय लिहिले पहा, 7.5 पास्कल सेकंड. हे कसं होऊ शकतं? कारण पास्कल हे प्रेशरचं युनिट आहे आणि त्या प्रेशरचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर पण आहे. त्यामुळे इथल्या न्यूटन पर मीटर स्क्वेअरला पास्कल लिहिलेलं आहे आपण आणि सेकंड. So this was the solution for this numerical which was based upon Newton's law of viscosity. Let us shift toward the fourth numerical. So read this numerical first. Calculate the viscous force acting on a raindrop की ज्याचा diameter 1 mm आहे and it is falling with uniform velocity 2 meter per second through the air. Coefficient of viscosity of air is given. म्हणजे एअरच्या विस्कॉसिटीचा कोइफिशियंट दिलेला आहे. आता इथं जर रेन ड्रॉप असेल तर हा स्पेरिकल बॉडी झाली आणि स्पेरिकल बॉडी एअर मधून जर फॉल होत असेल तर त्याच्यावर ऍक्ट होणारा विस्कस फोर्स आपल्याला सेकंड लॉ ऑफ विस्कॉसिटी दिलेला आहे विच वॉज गिव्हन बाय द स्टोक्स लॉ. मग त्यासाठी पहिल्यांदा आपण गिव्हन फाइंड आउट करूया. डायमीटर ऑफ दॅट रेन ड्रॉप मिलीमीटर मध्ये दिलेला आहे. मग त्याला कन्व्हर्शन करायची गरज आहे की नाही आपण पाहू. डायमीटर मिलीमीटर मध्ये ह्याला तुम्ही मीटर मध्ये करायचं झालं तर 10⁻³ मीटर करावं लागेल. त्यानंतर ज्या व्हेलॉसिटीने तो रेन ड्रॉप फॉल होतोय डाऊनवर्डला त्याची व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड दिलेली आहे. इथं आपण डायमीटर वरून रेडियस फाइंड आउट केली म्हणजे 1 × 10⁻³ मीटर म्हणजे 0.5 × 10⁻³ मीटर ही रेडियस झाली. इथं 0.5 न लिहिता 5 लिहिला तर 10⁻⁴ मीटर रेडियस झाली. त्यानंतर किती व्हेलॉसिटीनं तो रेन ड्रॉप फॉल होतोय तर 2 मीटर पर सेकंड. 2 मीटर पर सेकंड. आणि ज्या विस्कस मीडियम मधून म्हणजेच एअर मधून तो डाऊनवर्डला फॉल होतोय त्याचा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज गिवन eta इक्वल टू दिस व्हॅल्यू. मुलांना पहा इथं SI युनिट आहे, SI युनिट आहे, SI युनिट आहे. याचं नव्हतं पण आपण ते SI मध्ये कन्वर्ट करून घेतलं. म्हणजे एकाच सिस्टीम ऑफ युनिट मध्ये जर गिव्हन असतील तर तुम्ही सबस्टिट्यूट करून आन्सर पर्यंत यायला काही अडचण येत नाही आणि येणारे आन्सर हे SI सिस्टीम मध्येच युनिट मध्ये लिहायला पाहिजे. सो व्हॉट यू वॉन्ट टू फाइंड? यू वॉन्ट टू फाइंड द विस्कस फोर्स आणि रेन ड्रॉप म्हणजे स्पेरिकल बॉडीवर ऍक्ट होणारा विस्कस फोर्स हा स्टोक्स लॉ ने दिलेला आहे. सो विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन द रेन ड्रॉप and it is given by the formula F equal to 6 pi eta RV. Formula माहित झाला. Let us start for the calculations. So viscous force acting on raindrop F equal to 6 pi eta RV. इथं आपल्याला प्रत्येकाच्या व्हॅल्यू लिहिणं गरजेचं आहे. So 6 pi ची व्हॅल्यू 3.142 into eta ची व्हॅल्यू 1.8 10⁻⁵ R 5 × 10⁻⁴ आणि त्याची युनिफॉर्म व्हेलॉसिटी 2 आहे. आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन करताना 5 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे 10 होईल आणि 10 न 1.8 ला मल्टिप्लाय केलं तर इथे 18 होईल. सो आणि रिमेनिंग पॉवर्स 10⁻⁹ शिल्लक राहतात. सी हियर 6 × 3.142 × 18 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁹. आता ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करताना 18 आणि 6 चं मल्टिप्लिकेशन ओरली होत आहे पण त्याला पायच्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करताना लॉग यूज करावा लागेल. सो प्रॉपरली तुम्ही लॉग यूज करा जेणेकरून तुम्हाला 4 डिजिट्स पर्यंतचा आन्सर मिळालं पाहिजे. अँड द कॅल्क्युलेशन कम्स आउट 339.3 × 10⁻⁹ आणि न्यूटन. न्यूटन काय युनिट दिलं तर गिव्हन सगळ्या क्वांटिटीज SI मध्ये आहेत त्यामुळे फोर्सचं आपण न्यूटन युनिट इथं लिहितो. दिस आन्सर शुड बी रिटन इन complete sentence with proper unit. So viscous force acting on raindrop is given by this value. अशा पद्धतीने आपण स्टोक्स लॉ ऑफ विस्कॉसिटी वर जो फॉर्म्युला डिराइव्ह झाला त्याच्यावरचं एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करून घेतलं. लेट अस शिफ्ट टुवर्ड्स द फिफ्थ न्यूमेरिकल. सी हियर अ स्पेरिकल लिक्विड ड्रॉप ज्याचा डायमीटर दिलेला आहे तुम्हाला इज फॉलिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी थ्रू एअर अंडर ग्रॅव्हिटी. म्हणजे विस्कस मीडियम मधून कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जर तो स्पेरिकल ड्रॉप फॉल होत असेल तर ती कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे टर्मिनल व्हेलॉसिटी असते.
If the density of the liquid is given 500 kg per meter cube and the coefficient of viscosity of that air is given, how much it is? 2 into 10 raised to minus 5 Pascal second. Determine the terminal velocity of the drop and the viscous force acting on it. दोन गोष्टी काढायच्या आपल्याला. त्या लिक्विड ड्रॉपची, स्पेरिकल लिक्विड ड्रॉपची टर्मिनल व्हेलॉसिटी काढायची आहे आणि दुसऱ्या म्हणजे त्याच्यावरचा विस्कस फोर्स काढायचा आहे. जे आपण फोर्थ न्यूमरिकल मध्ये विस्कस फोर्स काढला स्टोक्स लॉच्या फॉर्म्युल्यानं, तोच फोर्स काढायचा. इथं नवीन काय, टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला व्ही फाइंड आउट करायला लागेल आणि सांगितलंय निग्लेक्ट द डेन्सिटी ऑफ एअर, म्हणजे ज्या मीडियम मधून तो लिक्विड ड्रॉप फॉल होतोय एअर मीडियम मधून, त्याची डेन्सिटी निग्लेक्ट करा आणि इथं जी ची व्हॅल्यू रेफर करा 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळे इथं सोल्युशनला जाण्यापूर्वी क्लिअरली गिव्हन क्वांटिटीज लिस्ट करता आल्या आणि त्या सर्वांना एकाच सिस्टीम ऑफ युनिट मध्ये लिहिता आल्या तर तुम्ही 50% लढाई जिंकलेली आहे असं समजा. सो लेट अस ट्राय टू फाइंड आउट व्हॉट आर द गिव्हन क्वांटिटीज. पहिल्यांदा स्पेरिकल ड्रॉपचा डायमीटर दिलाय. सो डायमीटर ऑफ दॅट स्पेरिकल ड्रॉप दिलेला आहे आणि साधारणतः ह्याचं युनिट कोणतं असावं तो कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ठरवतो. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी एसआय मध्ये दिलाय, त्यामुळे बाकी सगळ्या क्वांटिटीज तुम्ही एसआय मध्येच लिहायला पाहिजे. ह्यावरून तुम्ही रेडियस काढू शकता, त्याची लिक्विड ड्रॉपची रेडियस तुम्हाला मिळाली. त्यानंतर त्या लिक्विड ड्रॉप ज्या लिक्विड पासून बनलाय त्याची डेन्सिटी, ज्याला तुम्ही रो न दाखवलेला आहे, डेन्सिटी ऑफ लिक्विड ड्रॉप 500 दिलेली आहे. आफ्टर दॅट डेन्सिटी ऑफ एअर आपल्याला नेग्लेक्ट करायला सांगितले, म्हणजे 0 घेणार तुम्ही. आफ्टर दॅट कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दिलेला आहे एअरचा तुम्हाला आणि जी ची व्हॅल्यू तुम्हाला घ्यायला सांगितले 9.8. ती आपण सॉल्विंगला डायरेक्ट घेऊ. What to find? We want to find the two quantities. First one is the terminal velocity and second one is the viscous force acting on that rain drop. त्यामुळे ह्या दोन एम जे आहेत तुमच्या, त्यासाठी ते दोन फॉर्म्युले पण येतील. टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला v इक्वल टू 2/9 r स्क्वेअर g इंटू ब्रॅकेट रो मायनस सिग्मा. रो म्हणजे लिक्विड ड्रॉपची डेन्सिटी आणि सिग्मा म्हणजे मीडियमची डेन्सिटी अपॉन इटा म्हणजे त्या मीडियमचा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आणि विस्कस फोर्सचा फॉर्म्युला जस्ट आपण फोर्थ न्यूमरिकल मध्ये रिवाइज केला. सो लेट अस स्टार्ट फॉर द कॅल्क्युलेशन फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी. सी हियर, टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड ड्रॉप फॉर्म्युला लिहिला आपण. आता या फॉर्म्युल्यामध्ये गिव्हन व्हॅल्यूज रेडियसची, जी, डेन्सिटी आणि कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीच्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू. सो 2/9 रेडियस इज 1 into 10 raised to minus 4, त्याचा स्क्वेअर आहे 9.8 500 minus 0 divided by 2 into 10 raised to minus 5. इथं या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला तुम्ही तर इथं फक्त 10 raised to minus 8 मिळतं. 9.8 multiplied by 500. See here. So if you solve, हे 2 आणि 2 इथं कॅन्सल होईल. 2 कॅन्सल झालं आणि 9.8 मल्टिप्लाइड बाय 500 म्हणजे इथं काय होणार 98 मल्टिप्लाइड बाय 50 डिवाइडेड बाय 9 आणि त्याचं डिव्हिजन केलात तर तुम्हाला मिळेल 0.544 मीटर पर सेकंड. आणि पुन्हा इथं 10 raised to minus 5 आणि 10 raised to minus 8 ह्या दोघांच्या पॉवर ऍडजस्ट केल्यात तर न्यूमरेटरला शिल्लक राहणार होतं 10 raised to minus 3 आणि ते -3 इथं ज्या दोन टर्म्स आहेत मल्टिप्लिकेशनच्या तिथं तुम्ही ऍडजस्ट केलं. त्यामुळं टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड ड्रॉपची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 0.544 मीटर पर सेकंड. आता एक व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. आता तुम्हाला विस्कस फोर्स करावा लागेल रेन ड्रॉपवरचा. सो विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन लिक्विड ड्रॉप इज F इक्वल टू गिव्हन बाय दिस फॉर्म्युला. 6 ची व्हॅल्यू ऍज इट इज पाय इटा आर व्ही सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या. व्ही तर आताच तुम्ही फाइंड आउट केलं. सो 6 मल्टिप्लाइड बाय व्हॅल्यू ऑफ पाय मल्टिप्लाइड बाय इटा मल्टिप्लाइड बाय रेडियस ऑफ दॅट लिक्विड ड्रॉप अँड मल्टिप्लाइड बाय टर्मिनल व्हेलॉसिटी. आता ह्यामध्ये पॉवर्सचं जर ऍडजस्टमेंट करायची झाली तर पॉवर 10 raised to minus 9 एकत्र मिळाले आपल्याला. त्यानंतर ह्या 2 चा आणि 6 चा मल्टिप्लिकेशन म्हणजे 12 होईल. 12
3.142 आणि हा नंबर म्हणजे 3 नंबर्स मल्टिप्लिकेशनला मिळाले आपल्याला, मल्टिप्लाइड बाय 10⁻⁹. ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन मुलांनो तुम्हाला प्रॉपर लॉगनच करावं लागेल. त्यामुळं इथं पेज जे ब्लँक असतं त्या ब्लँक पेजला व्हर्टिकल लाईन मारून इथं तुम्ही अँटी लॉग ऑफ धिस टर्म काढा आणि शेवटी त्यांच्या लॉगचे ऍडिशन करून येणाऱ्या नंबरचा अँटी लॉग काढा. यू विल गेट 20.5 into 10⁻⁹ न्यूटन. इथं SI युनिट यूज केला, इथं देखील SI युनिट यूज केला, कारण गिव्हन क्वांटिटीज सगळ्या आपण SI मध्ये व्यक्त केल्या होत्या. सो लेट अस राईट द आन्सर इन कम्प्लीट सेंटेन्स विथ प्रॉपर युनिट. सो आन्सर, पहिला आन्सर टर्मिनल व्हेलॉसिटीचा असणार आहे, टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड ड्रॉप. दुसरा आन्सर विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन लिक्विड ड्रॉप असणार, viscous force acting on liquid drop. So in this way, you solved the fifth numerical, which was based upon terminal velocity and viscous force. So let us shift towards the sixth numerical. Read this numerical first. With what terminal velocity will an air bubble 0.4 mm in diameter rise in a liquid of viscosity 0.1 Newton second per meter square? अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, त्या लिक्विडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे 0.9. डेन्सिटी ऑफ एअर इज गिव्हन. म्हणजे या एअर बबल जो दिलाय त्या एअर बबलची डेन्सिटी दिलेली आहे आणि हा एअर बबल एका लिक्विड मधून अपवर्डला राईज होणार आहे. मग राईज होताना कोणत्या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं म्हणजे टर्मिनल व्हेलॉसिटीनं तो एअर बबल राईज होईल ते फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे पुन्हा एकदा फिफ्थ न्यूमरिकल मधलाच तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे, तो टर्मिनल व्हेलॉसिटीचा. पण इथं एक अडचण असा आहे की एअर बबलची डेन्सिटी दिलेली आहे तुम्हाला, म्हणजेच तुम्हाला रो दिलेले आहे. तिथं जो लिक्विड ड्रॉप होता ना त्याची डेन्सिटी दिली होती, तसं इथं एअर बबलची डेन्सिटी दिली. पण ज्या लिक्विड मधून तो राईज होतोय त्याची डेन्सिटी दिलेली नाही, कारण सिग्माची व्हॅल्यू इथे दिलेली नाही. पण ती सिग्माची व्हॅल्यू आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मधून मिळवायची आहे. हेच फक्त नवीन ह्या न्यूमरिकल मध्ये आहे. सो टू फाइंड आउट द डेन्सिटी ऑफ द लिक्विड, लेट्स राईट गिव्हन क्वांटिटीज फर्स्ट. गिव्हन क्वांटिटी मध्ये एअर बबलचा तुम्हाला डायमीटर दिलाय, त्यावरून तुम्ही त्याची रेडियस काढू शकता. 0.4 mm डायमीटर आहे आणि मी तुम्हाला म्हटलंय विस्कॉसिटीचं युनिट चेक करा, SI आहे, त्यामुळे डायमीटर पण SI मध्ये लिहिला. नंतर याची रेडियस आपण काढली, 2 × 10⁻⁴ मीटर ही एअर बबलची रेडियस झाली. त्यानंतर विस्कॉसिटी दिलेली आहे तुम्हाला लिक्विडची, इटा इज गिव्हन. इटाची व्हॅल्यू इथं मुलांनो 0.1 घेणं गरजेचं होतं. फक्त इथं इटाची व्हॅल्यू आपण should write 0.1, isn't it? Because in the numerical it is given 0.1, but here we have written another value. So this should be changed here 0.1. And specific gravity मुलांनो बघा. आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा तुम्हाला फॉर्म्युला मी लिहून दाखवतो. काय आहे? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इक्वल टू डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. आता जर तुम्ही SI सिस्टीम मध्ये असाल तर वॉटरची डेन्सिटी 1000 असते आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी त्या लिक्विडची किती दिली तर 0.9. म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड म्हणजे काय येईल 0.9 मल्टिप्लाइड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. दॅट्स वाय डेन्सिटी ऑफ लिक्विड म्हणजे सिग्मा लिक्विडची डेन्सिटी सिग्मा दाखवली आपण 0.9 मल्टिप्लाइड बाय 1000. 1000 कुठून आलं? दिस इज द डेन्सिटी ऑफ वॉटर इन SI. सो यू आर गेटिंग 900 kg पर मीटर क्यूब. म्हणजे ज्या लिक्विड मधून हा एअर बबल राईज होतोय, अपवर्डला राईज होतोय विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं, त्या लिक्विडची डेन्सिटी आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वरून फाइंड आउट केली. त्यानंतर आपल्याला डेन्सिटी ऑफ एअर बबल दिलेली आहे 1.29 kg पर मीटर क्यूब. आणि मला वाटतं इथं जी ची व्हॅल्यू लागणार आहे ती जी ची व्हॅल्यू 9.8 घ्यावी लागेल. जी इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथं फक्त इटाची व्हॅल्यू 0.1 घ्यावी लागेल. So what we want to find? We want to find the terminal velocity once again. आणि मग त्याचा फॉर्म्युला काय येतो? 2/9 r² g rho minus sigma upon eta. रो म्हणजे
एअर बबलची डेन्सिटी आणि सिग्मा म्हणजे लिक्विडची डेन्सिटी अपॉन इटा. सो यू वॉन्ट टू स्टार्ट द कॅल्क्युलेशन. सो टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड ड्रॉप हाच फॉर्म्युला पुन्हा लिहावा लागेल तुम्हाला. आणि या फॉर्म्युल्यामध्ये आता एअर बबलची रेडियस, टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ एअर बबल should be written here. रेडियस ऑफ एअर बबल जी ची व्हॅल्यू, त्यानंतर डेन्सिटी ऑफ लिक्विड, डेन्सिटी ऑफ एअर आणि कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ दॅट लिक्विड, ह्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू. सी सो 2/9 रेडियसचा स्क्वेअर 9.8 मल्टिप्लाइड बाय दिस इज द डेन्सिटी ऑफ एअर, डेन्सिटी ऑफ लिक्विड, आणि इथं आपण प्रॉपर व्हॅल्यू इटा जी घेतली पहा, जी गिवन मध्ये आपण बाय मिस्टेक 2 लिहिली होती तिथं. सो इफ यू डू द कॅल्क्युलेशन्स इन दिस कॅल्क्युलेशन, हा जो 0.1 आहे 9.8 आहे, त्या दोघांचे डेसिमल पॉईंट आपण कॅन्सल करू, म्हणजे इथं फक्तच तुम्हाला 98 मिळेल आणि इथं 2 स्क्वेअर 8 मिळेल तुम्हाला. सी द नेक्स्ट स्टेप. 2 चा स्क्वेअर 4 आणि 4 आणि हा 2 म्हणजे इथं 8 होऊ शकतो. 10⁻⁻4 चा स्क्वेअर म्हणजे 10⁻8 98 झाला. आणि ह्या दोघांचा डिफरन्स तुम्हाला मिळतो -898.71. मायनस साइन येणारच, कारण लिक्विडची डेन्सिटी जास्त आहे एअर बबलच्या डेन्सिटीपेक्षा. सो इफ यू डू द कॅल्क्युलेशन फर्दर, तुम्हाला इथं 8 मिळेल. 8 न 98 ला मल्टिप्लाय करू आणि ही एक टर्म सी. त्यामुळं 8 मल्टिप्लाइड बाय 98 म्हणजे 784 मल्टिप्लाइड बाय 898.71, आणि हे मायनस साइन जे होतं ते आपण सुरुवातीला आणलं. आता हा जो रेशो आहे मुलांनो, हा रेशो तुम्ही ओरली डिव्हाइड किंवा मल्टिप्लाय करू शकत नाही. एक तर 9 न तुम्ही ह्या 784 ला डिव्हाइड करू शकता, तरी देखील तुम्हाला लॉग यूज करावा लागेल. त्यामुळे या प्रकारचा लॉग सॉल्व्ह करण्यासाठी मी तुमची मदत करतो. एक सॅम्पल म्हणून लॉग तुम्हाला कसं सोडवावा, तर शेवटी मी असं लिहिणार अँटी लॉग. सी हियर अँटी लॉग, लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. सी हियर लॉग ऑफ न्यूमरेटर मध्ये दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे त्यांच्या लॉगचे ऍडिशन येणार, मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर लॉग 9. आता लॉग 784 चा ह्याची कॅरेक्टरिस्टिक 2 येणार आणि 78 चा 4 मध्ये काय येतो बघा, 2.8943, आणि ह्याची पण कॅरेक्टरिस्टिक 2 येणार आणि ह्याचा 89 चा 87 मध्ये काय येईल, 9536, मायनस ह्याची कॅरेक्टरिस्टिक 0 येणार आणि ह्याचा 90 चा 0 मध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल. आता काय करावं, ह्या दोघांच्या लॉगची ऍडिशन करूया आणि मायनस दिस लॉग, आणि तुम्हाला नंबर मिळतो अँटीलॉग 4.8937, आणि ह्याचा अँटीलॉग काढल्यानंतर तुम्ही 7.829 multiplied by characteristic 10 raised to characteristic. So this is the answer of this ratio. But still you have to multiply it by 10 raised to -8. Therefore, terminal velocity v equal to minus, हा तुम्ही अँटीलॉग काढलाय, multiplied by 10 raised to -8 as it is इथलं घेतलं आपण. आता ह्या दोघांच्या पॉवर ऍडजस्ट करा. What will remain here? 10 raised to -4 वरील remain. आणि तुम्हाला युनिट लिहावं लागेल. So terminal velocity equal to minus 7.829 into 10 raised to -4 मीटर पर सेकंड. मुलांनो, व्हेलॉसिटी आणि ती पण मायनस, याचा मिनिंग काय घ्यायचा, निगेटिव्ह साइन जे आहे इथं, दिस निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट एअर बबल इज रायझिंग अप थ्रू दॅट लिक्विड. सो निगेटिव्ह साइन in this answer indicates that bubble is rising up inside the liquid. आता तुम्हाला प्रॉपर आन्सर विथ युनिट लिहावं लागेल. So terminal velocity of liquid drop is given by this value. So with this we have completed all the formulas that we have derived in the concept viscosity. So I hope that you will definitely understand all the numericals here. Okay, we'll stop here.